जय शिवराय मित्रांनो मित्रांनो गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्रामधून बातम्या येत आहेत की जिल्ह्याच्या पीक कर्जाच्या मर्यादेमध्ये 10%ची वाढ, 15%ची वाढ, सोयाबीनला वाढीव कर्ज मिळणार, कापसाला वाढीव कर्ज मिळणार, ऊसाला वाढीव कर्ज मिळणार, हळदीला वाढीव कर्ज मिळणार. तर नेमके हे पीक कर्जाचे वितरण करण्याचे दर नेमके काय आहेत, हे दर कसे ठरवले जातात आणि प्रत्येक 86च्या 86 पिकाचे या वर्षीसाठीचे दर काय आहेत, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जिल्हा लेवलला एक DLTC असते, जिल्हा स्तरीय टेक्निकल समिती असते, जी त्या जिल्ह्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकाचं उत्पादन, त्याच्यासाठी लागणारा खर्च या अनुषंगानं पिकाला दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाची एक मर्यादा निश्चित करते आणि त्याची शिफारस SLTC अर्थात स्टेट लेवल टेक्निकल कमिटीला करते आणि त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या आलेल्या शिफारशीनुसार SLBC काय करते की त्या वर्षासाठी, त्या येणाऱ्या 1-2 वर्षासाठी पीक कर्जाचे दर निश्चित करते, ज्याच्यामध्ये 86च्या 86 पीक कर्ज असतील, पशुधनासाठी दिलेली पीक कर्ज असतील, जी कर्ज असतील ती कर्ज असतील, याचे दर निश्चित केले जातात आणि हेच 86 पिकाचे दर आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये आपण सर्वात पहिलं जर पाहिलं तर खरीप पॅडी इम्प्रूव्ड जे आहे याच्यासाठी 68,000 प्रति हेक्टर, जास्तीत जास्त 82,500. खरीप पॅडी समर बासमती राईस वाला 68,500 ते 82,500. याच्यामध्ये खरीप पॅडी 61,000 ते 81,250 रुपये प्रति हेक्टर. जे आपली बागायत ज्वारी असेल याच्यासाठी 36,000 ते 56,000 रुपये प्रति हेक्टर. खरीप ज्वारी पावसावर अवलंबून 33,000 ते 51,000 रुपये प्रति हेक्टर. बाजरा बागायत ज्याला पाणी आहे असा 38,000 ते 54,000 रुपये प्रति हेक्टर आणि जो पावसावर अवलंबून आहे असा 32,000 ते 49,000 रुपये प्रति हेक्टर. उन्हाळी बाजऱ्यासाठी 28,000 ते 36,000 रुपये प्रति हेक्टर. मिलेटमध्ये रागी, वरई, राजगिरा यासाठी 40,000 ते 50,000 रुपये प्रति हेक्टर. मका पाण्यावरची सिंचित 45,000 ते 65,000 प्रति हेक्टर. मका पावसावरची 36,000 ते 48,000 प्रति हेक्टर. स्वीटकॉर्न मकासाठी 36,000 ते 48,000 रुपये प्रति हेक्टर. तुरीमध्ये सुद्धा तूर आपण जर पाहिलं तर जी पाण्यावरची तूर असेल या तुरीसाठी 52,000 ते 65,000 प्रति हेक्टर आणि तुरी जी पावसावर अवलंबून आहे तिला 47,000 ते 54,000 रुपये प्रति हेक्टर. याच्यानंतर मुगाची 28,000 ते 32,000 प्रति हेक्टर. उन्हाळी मुगासाठी 28,000 ते 32,000 प्रति हेक्टर. उडदासाठी 25,000 ते 34,000 रुपये प्रति हेक्टर. भुईमूग जे काही सिंचन असेल असा 50,000 ते 62,000 रुपये प्रति हेक्टर. भुईमूग पावसावर आधारित 45,000 ते 60,000 रुपये. सोयाबीन 58,000 ते 75,000. आता आपण पाहू शकता 58,000 ते 75,000. काही जिल्ह्यामध्ये 60,000 दिले जातात, काही जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये 10%ची वाढ म्हणून 63,000 दिले जातात. अशा प्रकारे त्याची ती एक मर्यादा असते आणि सोयाबीनसाठी 58,000 ते 75,000 रुपये एवढी मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. सूर्यफूल 30,000 ते 42,000. सूर्यफूल पावसावरचं 27,000 ते 40,000. याच्यानंतर सिसम तिळासाठी 27,000 ते 36,000. लाईन सीडसाठी 27,000 ते 36,000. कापसासाठी जो पाण्यावरती अवलंबून असेल, सिंचित असेल असा 65,000 ते 85,000. कापसामध्ये सुद्धा आपण पाहू शकता 65 ते 85. काही जिल्ह्यामध्ये 70,000 दिले जातात, काही जिल्ह्यामध्ये 72,000 दिले जातात, काही जिल्ह्यामध्ये 80,000 पर्यंत दिले जातात, तर काही जिल्ह्यामध्ये ही रक्कम 72-70,000 पर्यंत सुद्धा दिली जाते. याच्यामध्ये कापूस जो पावसावर अवलंबून आहे त्याला 60,000 ते 75,000. हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम वाला HDPSचा जो कापूस आहे याला 92,000 रुपयापर्यंतची कमाल मर्यादा, किमान मर्यादा दिली जाते. म्हणजे या कापसासाठी मर्यादा जास्त दिली जाते. आता ऊसामध्ये आडसाली ऊसासाठी 1,65,000 ते 1,80,000. त्याच्यानंतर प्री सीझनवाला ऊस आहे त्याला 1,45,000 ते 1,70,000. सुरू ऊसासाठी 1,45,000 ते 1,70,000 प्रति हेक्टर आणि जे खोडवा आहे अशा खोडव्यासाठी 1,25,000 ते 1,60,000. तर आता आपण पाहू शकता 1,60,000 पासून 1,25,000 पासून 1,80,000 पर्यंत दर आहेत. मग ते वेगवेगळ्या ऊसाच्या प्रकारानुसार ते दर त्या ठिकाणी लागू राहतात आणि याच्यामुळे सर्व कन्फ्युजन आपल्यामध्ये क्रिएट होतात. आता याच्यामध्ये रबीची जी पिकं आहेत, रबीच्या ज्वारीसाठी 36,000 ते 54,000. याच्यानंतर गव्हासाठी 45,000 ते 60,000. जे ग्राम असतील हरभरे वगैरे याच्यासाठी 45,000 ते 60,000. पावसावर अवलंबून हरभरा असेल तर 36,000 ते 46,000. सूर्यफुलासाठी 27,000 ते 43,000. याच्यानंतर जी मसाला पिकं आहेत मिरची वगैरे याच्यासाठी मिरचीमध्ये 85,000 ते 1,20,000. आता बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये मिरचीसाठी आता कर्जाची मर्यादा 1,00,000 करण्यात आलेली आहे. तर काही जिल्ह्यामध्ये ती रक्कम 90,000 पर्यंत आहे. त्याच्यामध्ये 10%ची वाढ, 15%ची वाढ ही दाखवली जाते आणि याच्यात 85,000 ते 1,20,000ची मर्यादा आहे. टोमॅटोसाठी 96,000 ते 1,35,000.
खरीपाच्या कांद्यासाठी 68,000 ते 1 लाख, रबीच्या कांद्यासाठी 90,000 ते 1,20,000, बटाट्यासाठी 45,000 ते 1,10,000 रुपये, टर्मरिकसाठी आता हळदीचा सुद्धा आपण विषय पाहिला होता, हळदीला वाढ केली 10%ची 15%ची हळदीला मिळणार 1,42,000 1,45,000, तर हळदीचं जे आहे ते 1,30,000 ते 1,70,000 पर्यंत आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 1,30,000, जास्तीत जास्त 1,70,000 रुपये प्रति हेक्टर एवढं हळदीला कर्ज दिलं जातं. याच्यानंतर अद्रकसाठी 1,10,000 ते 1,60,000, कोबीसाठी 45,000 ते 60,000, लसणासाठी 72,000 ते 80,000 रुपये. याच्यानंतर फुलपिका आस्टरसाठी 50 ते 60,000. याच्यानंतर ख्रिस्टियम 50 ते 60,000, झेंडूसाठी 50 ते 66,000, गुलाबासाठी 50 ते 65,000, जॅस्मिनसाठी 50 ते 60,000, मोगरा 50 ते 60,000, निशिगंधा 50 ते 90,000 अशा प्रकारे ही हेक्टरी मर्यादा आहे. याच्यानंतर फळपिकामध्ये द्राक्षाला 3,75,000 ते 5 लाख रुपयापर्यंत ही मर्यादा आहे. काजू 1,65,000 ते 1,93,000, डाळिंबासाठी 1,60,000 ते 2,30,000 रुपये, चिकूसाठी 1 लाख ते 1.25 लाख रुपये, पेरूसाठी 75,000 ते 1 लाख रुपये, लिंबू 80 ते 1,10,000, नारळासाठी 1,20,000 ते 1,80,000, सीताफळासाठी 70,000 ते 1 लाख, केळीसाठी 1,15,000 ते 1,60,000 रुपये, टिश्यू कल्चर केळीसाठी 1.5 लाख ते 2 लाख रुपये, आणि ऑरेंज सिट्रस लाईम जे आहे त्याच्यासाठी 1 लाख ते 1,50,000, हापूस आंब्यासाठी 2 लाख ते 2.5 लाख रुपये. याच्यानंतर केशर आंब्यासाठी 1,80,000 ते 2,40,000 रुपये, बोरासाठी 45 ते 60,000 रुपये, आवळ्यासाठी 45 ते 60,000. याच्यानंतर फिक्ससाठी 90 ते 1 लाख, ड्रॅगन फ्रूटसाठी 1 लाख ते 1,80,000, स्ट्रॉबेरी नॉर्मलसाठी 1,80,000 ते 4.5 लाख रुपये, स्ट्रॉबेरी व्हर्टिकलसाठी 2,60,000 ते 5,40,000 रुपये, आणि पाइनॅपलसाठी अननसासाठी 75 ते 80,000 रुपये एवढी मर्यादा निश्चित करण्यात आली. याच्यानंतर जे काही गवत असतील जे पशु वैरणीसाठी वापरले जाणारे, गजराज 40,000 ते 63,000, गार्लिक घास 60,000 ते 45,000, शहीमा ग्रास 55,000 ते 70,000 75,000, बाजरा ग्रीन ग्रास 20,000 ते 25,000, जवार ग्रीन घास 25,000 ते 40,000, आणि नेपियर ग्रास 42,000 ते 50,000. याच्यानंतर जी इतर पिकं येतं, सिल्क मलबेरी तुतीस या लागवडीसाठी 1,40,000 ते 1,85,000, सिल्क वाम 1,40,000 ते 1,85,000, लॅक फार्मिंग 45,000 ते 1 लाख. याच्यानंतर मधुमक्षिका पालनसाठी 90,000 ते 1 लाख 10 बॉक्ससाठी, आणि पानमळ्यासाठी 75,000 ते 1 लाख रुपये एवढी रक्कम या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त आता पशुधनाला पशुसमकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे, कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे. पशुपालनासाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर गाय प्रति युनिट 15,000 रुपये, कमाल मर्यादा 35,200, म्हशीसाठी 15,000, जास्तीत जास्त 41,800, शेळ्यासाठी 10+1 साठी कमीत कमी 14,000, जास्तीत जास्त 38,500, बॉयलर पक्षासाठी 100 युनिटच्या पक्षासाठी 6,300, जास्तीत जास्त 35,200, लेअरसाठी 100 पक्षासाठी 6,300, जास्तीत जास्त 51,700, आणि गावठीसाठी 100 पक्षासाठी 7,400 ते 51,150 एवढा दर या ठिकाणी आहे. आता याच्यानंतर मत्स्यपालनामध्ये प्रति हेक्टर शेततळ्यासाठी 3 लाख ते 5 लाख रुपये, नदी तलावामध्ये नावाच्या सहाय्याने जे पकडतात त्यांना 50,000 ते 80,000 रुपये. त्याच्यानंतर निम्न खारे पाण्यातील जे मत्स्यपालन आहे त्याच्यासाठी 3 लाख ते 5 लाख, कोळंबी संवर्धनसाठी 3 लाख ते 5 लाख, ट्रॉलर मच्छीमार नौकासाठी 3 लाख ते 5 लाख, पर्शियन मच्छीमार नौकाला 3 लाख ते 5 लाख, गिल नेट गेटर जे मच्छीमार नौका आहे त्याला 3 लाख ते 5 लाख, बिगर यांत्रिकी मच्छीमार नौकासाठी 80,000 ते 90,000, यांत्रिकी मच्छीमार नौकासाठी 1.5 लाख ते 2 लाख, शोभिवंत मत्स्यपालन 3 लाख भांडवल किंमत असेल तर 1 लाख ते 1.5 लाख, शोभिवंत मत्स्यपालन 8 लाखापर्यंत भांडवल असेल तर 1.5 लाख ते 1,65,000, शोभिवंत मत्स्यपालन 25 लाख भांडवलासाठी 3.5 ते 5 लाख, आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी 2 लाख ते 3 लाख. पिंजरा पद्धतीने जे मत्स्यपालन करतात त्यांना प्रति पिंजरा 50 ते 60,000 रुपये एवढं पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, आणि ही एक मर्यादा SLBCच्या माध्यमातून निश्चित केलेली मर्यादा असते, किमान आणि कमाल. आता या किमान आणि कमाल मर्यादेच्या आतमध्येच पीक कर्ज वाटप केले जातात. फक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची रक्कम थोडीफार फरक असू शकते, 2,000, 5,000, 10,000, जी 10% 15%च्या मर्यादेमध्ये असते.
आणि यानुसार हे दर आता निश्चित करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या प्रश्नामुळे आपण या सर्व दरांबद्दल माहिती घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पीक कर्जाचं वितरण कसं होतंय हे पाहण्यासारखं आहे. ते वितरण चांगल्या पद्धतीने व्हावं हीच अपेक्षा आहे आणि पीक कर्जाची वितरण होण्यापूर्वीच कर्जमाफीचा तिढा कुठेतरी सुटावा ही एक अपेक्षा आहे. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.